नमस्कार. आज 14 डिसेंबर 2025. आज सकाळीच मला हा लेख सुचला. तो मी लिहिला आणि आपणास वाचून दाखवतो. तर आजकाल बरेच दिवसापासून हे बिबटे जे मोकाट सुटलेत, वन्य प्राणी बिबट्या, बरीच दहशत बसली सगळ्यांमध्ये. 3-4 महिन्यापासून हे बिबट्याचं चालू आहे. तर समजा आपण अशी कल्पना केली की बिबट्याला समजा बोलता येतं, बिबट्यांना समजा वाचाशक्ती दिली तर ते काय म्हणतील माणसाला. बिबट्या बोलतो अशी कल्पना करून मी त्या बिबट्याचे विचार इथं मांडले. होय, तो म्हणतो मी बिबट्या बोलतोय. काय म्हणतो तो? अरे मानवा, घाबरून गेलास का रे? गेल्या कित्येक दिवसापासून आम्ही सारे बिबटे पाहत आहोत. आमच्यामुळे तुम्हा माणसांचे जीवन धोक्यात आले आहे. संध्याकाळी तर एकटा माणूस कुणी घराबाहेर पडेच ना. असो, पण तुम्ही माणसांनी कधी असा विचार केला का? अहो, तुम्ही सुद्धा आमच्यासारखे प्राणीच आहात. फक्त आम्हाला 4 पाय आणि तुम्हाला 2 पाय. आम्ही वन्य प्राणी आणि तुम्ही मनुष्य प्राणी. अरे माणसा, देवाने तुम्हाला वाचा तरी दिलेली आहे. तुम्ही भडाभडा बोलू शकता, तुमच्यावर होणारा अन्याय सांगू शकता, पण आम्ही कसं सांगणार? आमच्या तोंडून आवाज निघतो तो फक्त डरकाळीचा. तुम्ही लोक सगळी अरण्य, सगळी जंगले नष्ट करून टाकत आहात. आता आम्हाला आमचा निवारा कुठे दिसेच ना. मग आता आम्ही राहणार तरी कुठे आणि कसे? त्यानंतर आमचा आहार म्हणजे हरिण, गाई, म्हशी, शेळी वगैरे प्राणी. तुमच्या सरकारने आता हरणांना अभय दिलं आणि त्यांना अभयारण्यात सोडलं. ते तिथं सुरक्षित राहिले. पुन्हा गाई, म्हशी, शेळी हे तर तुमचे पाळीव प्राणी, ते तुम्ही तुमच्याजवळ ठेवून घेतले. मग आता आम्ही खाणार तरी काय? उपाशी वाघ गवत खात नसतो हे तुम्हाला माहीत आहे, कारण तुम्ही माणसांनीच ही मन निर्माण केली आहे. आणि इथं तर सगळीकडे नुसतं गवतच दिसत आहे. असो, पूर्वी तुम्ही माणसं वाघ, सिंह, बिबटे वगैरे प्राणी यांना त्यांच्या लहानपणीच पळून न्यायचे आणि त्या सर्कशीमध्ये, तुमची ती सर्कशीमध्ये यांचे खेळ दाखवायचे. कधी आम्ही सर्व प्राण्यांनी मिळून तुमचा एखादा माणूस कधी पळून नेला काय? नाही ना. मग आम्हालाच अशी वर्तणूक का बरं? तुम्ही माणूस असून तुमच्यात माणुसकी नाही, पण आम्ही पशूंनी मात्र आमचं पशुत्व सांभाळून ठेवलं आहे. आम्ही हिंस्र शापद असलो तरी आम्ही देखील थोडं भिवूनच राहतो बरं का. आम्हालाही आमच्या जीवाची भीती वाटते. तुम्ही निर्जन जंगलात यायला घाबरता, तसं आम्ही पण भर मनुष्यवस्तीत यायला इतकंच भीतो. पण आता आम्हाला नाईलाजाने गावामध्ये, खेड्यामध्ये, शहरामध्ये प्रवेश करावा लागत आहे. देवाने आम्हाला सुद्धा पोट दिले आहे. तुमच्यासारखं आम्हाला देखील बायका मुलं आहेतच ना. आमचे बछडे, आमची पत्नी आहेतच. आम्ही खाणार तरी काय? आता तुम्ही माणसांनी आमची धरपकड सुरू केली आहे. सध्या कुठे लपून बसावे तर तिथं तुमचे ते कॅमेरे लावून ठेवलेले असतात. त्याच्यामध्ये आमची छबी दिसते आणि मग तुमचे ते लोक येऊन आम्हाला पिंजऱ्यात पकडतात. पुन्हा तुमच्या त्या टी व्हीवर बातमी आहेच, एक बिबट्या पकडला. असो, शेवटी आमचं इतकंच म्हणणं आहे की तुमच्या सरकारने आमची भोजनाची व्यवस्था करावी आणि आम्हाला चांगलं निवासस्थान द्यावं. मग आम्ही बिबटे काहीही करणार नाहीत. हे त्या बिबट्याचं मनोगत मी व्यक्त केला.